दर्पण न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात घडामोडींचं अचूक आणि वेगवान प्रतिबिंब, अर्थात जनमानसाचं प्रतिबिंब, महादर्पण न्यूज। तुमचं मी मनापासून स्वागत करतो। बरेच दिवस झाले प्रेस नोट देऊन भागत ना म्हटलं पत्रकार परिषदच घेऊ आणि प्रत्येकांचे विचार, आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आपल्याला काम आहे। तुमच्या आता नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सगळे सभापतींची निवड झाल्यानंतर आपली मला वाटतं ही पहिलीच पत्रकार परिषद आहे। नगरपालिका त्या हिशोबाने एक विकासाभिमुख असा अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे। त्यामध्ये 383,83,03,383,000 या विकासाभिमुख अर्थसंकल्पाचा आपण सगळीकडे अंमळनेर नगरी बदलायच्या, म्हणजे आजच्या अंमळनेर नगरी आणि आमच्या कारकिर्दीतल्या 5 वर्षाच्या त्याच्यात काहीतरी फरक दिसायला पाहिजे। आणि जे जे वचननामा आम्ही जनतेला दिलेलं आहे ते वचननामाची पूर्ती आता आम्हाला करायला सुरुवात झालेली आहे। आम्ही अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गौऱ्या मोफत देण्यासंदर्भातला विषय होता, तोही आम्ही ठराव करून तो मोफत देण्याची आम्ही सुरुवातच केलेली आहे। आणि ज्याप्रमाणे जे अतिक्रमक धारक होते मेन रस्त्याला सोडून ते वर्षानुवर्ष त्या जागेवर राहत आहेत, मग ती सरकारी जागा असेल किंवा नगरपालिकेची जागा असेल, 500 स्क्वेअर फूट असेल त्यांना विनामूल्य त्यांच्या नावावर करून देणे, 1000 स्क्वेअर फूट असेल त्यांना 10% रक्कम, रेटी रेकनरचं 10% रक्कम भरून त्यांच्या नावावर करणे, 1500 स्क्वेअर फूट असेल तर त्यांना 25% रक्कम भरून त्यांच्या नावावर करून देण्याचा तोही ठराव आम्ही पास केलेला आहे शासनाच्या नियमावली हे करून। आणि यामध्ये ज्याप्रमाणे मुंबई मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये 230 स्क्वेअर फूट जी जागा गोरगरिबांचीच राहते, श्रीमंत माणूस 230 मध्ये एकच रूम राहतो त्याचा, त्या गरिबांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे नगरपालिकेच्या माध्यमातून। तर यांचे टॅक्सेशन माफ करण्याच्या हिशोबाने आपण एक ठराव केलेला आहे की तो टॅक्सेशन माफ करून म्हणजे करायचा, हे शासनाकडे आपण त्याचा अभिप्राय मागितलेला आहे। आणि मला विश्वास आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगर विकास खात्यातला हा JR लवकरात लवकर निघेल आणि या जनतेला एक मोठा न्याय मिळू शकेल, या पद्धतीचं काम आजपर्यंत आपण केलेलं आहे। शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये आम्ही जे जे शब्द वचननाम्यामध्ये दिलेलं होतं, आपण सर्वांना ठाऊक भाषण करताना आम्ही सांगितलं की आमचं हे वचननामा आहे, आम्ही वचन देतो, ते पूर्णत्वात करण्याची आमची सुरुवात झालेली। सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा होता, जे 7-8 दिवसानंतर पाणी पुरवठा होत होता ते आता मला वाटतं फक्त मुंदळा नगरच्या सोडून बाकी ठिकाणी 4 दिवसाने, काही ठिकाणी 3 दिवसाने पाणी पुरवठा होतोच आहे। आमचे सभापती साहेब नेहमी रात्रंदिवस त्याच्यासाठी झटतायत, नगराध्यक्ष झटतायत, उपनगराध्यक्ष ही नेहमी वॉचिंग ठेवतायत। आता यामध्ये काही ठिकाणी काही अडचणी आम्हाला निर्माण होत आहेत की पूर्वीच्या ज्या लोकांनी ठेका घेतलेला आहे आणि ते जसे सत्ता परिवर्तन झाले तसं त्यांनी काम सोडून दिलं आणि जास्तीत जास्त प्रकारे त्रास कसा काय होईल या हिशोबाने त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये काही नगरपालिकेचे कर्मचारी पण आहेत। वास्तविक पाहता 2014 मध्ये जळोद पासून गांधीपर्यंत
त्यानंतर आम्ही जी नवीन कलाली डोह पासून सुरुवात केलेली पाईपलाईन होती त्याच्यापासून तर 5 लाख लिटर पर डे पर आवर एवढं पाणी आपल्याला तिथं येत होतं. पण आज आम्ही अभ्यास केला असता 3 लाख लिटरच तिथं येते. 2 लाख लिटर एका तासाचे कमी झालं म्हणजे 12 तासाचे 48 लाख लिटर पाणी आपलं कमी. पूर्वी व्यवस्थित चालू होतं पण सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ह्या ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी कुठंतरी अडचणीच्या होत आहेत आणि त्यासाठी आमचे निदर्शनात आलेले आहेत. त्यामध्ये आमचेही काही कर्मचारी आहेत परंतु आम्ही सगळे सबूत एकत्र करून यामागे या पद्धतीचे जे नाटक तो करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आणि जेणेकरून जनतेला वेठे धरण्यासाठी जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यापासून त्यांनी जो गुन्हा केलेला आहे हा गुन्हा आम्ही दाखल करण्याचा पूर्ण प्रयत्न करून 101% तो पूर्ण करू. शहराच्या व्याप्तीनुसार विविध ठिकाणी आता हद्दवाढ झालेली तिथेही आपण पाणी व्यवस्थित करून घेतोय परंतु भविष्याच्या हद्दवाढ ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जे 24/7 मध्ये जेवढे पाण्याच्या टाक्या होत्या त्या टाक्या कमी पडून आपल्याला अजून त्याच्या व्यतिरिक्त आमच्या मानस आहे की 3 पाण्याच्या टाक्या आम्हाला मोठ्या प्रमाणात नवीन करून घेण्यासंदर्भातला विषय आहे. आणि हे पाण्याच्या टाक्या जवळपास आम्हाला शहराच्या काही भागांचं वाढीसाठी आपल्याला धुळे रोड ते पिंपरी रोड मध्ये एक परिसर तिथं एक पाण्याच्या टाक्याचं प्रयोजन करण्याचा आमचा मानस आहे. त्यानंतर आर के नगर सबस्टेशनच्या मागे डी नगर परिसरामध्ये तिकडे एक मानस आहे. राजाराम नगर परिसरामध्ये इकडे एक मानस आहे आणि अजून काही एकाच राहिली तर पूर्व पट्ट्याला असं या पद्धतीने आम्ही पाण्याच्या नियोजनासाठी अतिरिक्त जलकुंभ आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे. आता शहराचा आपण विचार केला तर शहरामध्ये जवळपास 24 ते 25 हजार ही मालमत्ता धारक आहेत, घर आहेत. आता मी तुम्हाला एवढ्यासाठी विनंती करतो की आपलं सहकार्य आम्हाला लाभायला पाहिजे कारण काही कठोर निर्णय घेणं गरजेचं राहतं. 24-25 हजार मालमत्ता धारक असल्याने आपल्या इथं नळ कनेक्शन किती असेल फक्त 12,000. म्हणजे इनलिगल अवैध पद्धतीने ज्या लोकांनी नळ कनेक्शन घेतलेलं आहे त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचा आम्ही आहे. परंतु त्याच्या अगोदर सर्वांना आम्ही संधी देतोय आपल्या माध्यमातनं सगळं पत्रकार बांधवांच्या माध्यमातनं आम्ही त्यांना सगळ्यांना संधी देतोय की ज्यांनी अवैधरित्या नळ कनेक्शन घेतलेलं असेल त्यांनी रेग्युलाइज करून घेणं त्याच्यासाठी आम्ही संधी देणार आहोत. या महिन्याभरामध्ये त्यांनी कधी रेग्युलाइज करून घेतलं तर या सगळ्या गोष्टी तिथं थांबतील. परंतु ज्या लोकांनी रेग्युलाइज केलं नसेल आणि इलिगल पद्धतीने कधी नळ कनेक्शन वापरत असेल तर निश्चितच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं आमचं काम आहे. त्या पद्धतीने आम्ही पूर्ण पद्धतीने प्रयत्न करू की जेणेकरून जनतेला एका दिवसाआड पाणी कसं होईल. कारण 70% पाणी चोरीला जात आहे. आपलं विषय घेतला तर यामध्ये काही आमचे कर्मचारी पण असतील, नळ कनेक्शन देणारे आमचे कर्मचारी आहेत तर त्यांचेही आम्ही पाठपुरावा करतोय कोण काय नाही त्या पद्धतीने त्यांचाही विषय आम्ही विचारात घेतोय. अजून आपल्या वतीने अजून विनंती अशी करतोय की ज्या जनतेने
नगरपालिकेच्या माध्यमातून नळ कनेक्शन घेणे, प्रायव्हेट प्लंबर कडनं कुठल्याही परिस्थितीने नळ कनेक्शन घेऊ नये आणि प्रायव्हेट प्लंबरने कधी हे नळ कनेक्शन किंवा नगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप केला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा आम्ही बंदोबस्त केलेला आहे. तर यामध्ये पाणी पुरवठा हा आपल्याला व्यवस्थित सुरळीत करून घेणं हे गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अजून एकच असं आहे, काही दिवसानंतर आम्ही निश्चितच एक दिवसाआड पाणी कशा पद्धतीने करता येईल, महिनाभरात 2 महिन्याभरामध्ये. आपल्याला अजून प्रश्न पडतो की उन्हाळ्यात आपल्याला आवर्तन घेणं गरजेचं राहतं, परंतु आम्ही नियोजन असं केलेलं आहे की पूर्वी आपल्याला 4 आवर्तन लागायचे, नंतर 3 लागले होते, पण यावेळेस एकही आवर्तन लागणार नाही असं नियोजन आम्ही केलेलं आहे, जेणेकरून जनतेचा नगरपालिकेचा पैसा आपल्याला वाचवता येईल. कारण कलाली डोह मधून पाणी पुरवठा हा व्यवस्थित होतोय आणि हिरा उद्योग समूहातनं आपण जे बोर लावलेले होते, एकूण 14 बोर होते, 14च्या 14 बोर चालू होते, परंतु आता सध्या स्थितीमध्ये फक्त 2च बोर चालू आहेत. तर याच्यामध्ये अजून 10 बोर आपल्याला सुरू करून घ्यायचं की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची टंचाई भासणार नाही आणि आपल्याला आवर्तन घेता येईल. त्यानंतर आमच्या नगरपालिकेमध्ये जेवढे ठराव झालेले आहेत यामध्ये सगळे विकासाचे ठराव आम्ही सगळ्या आमच्या नगरसेवकांनी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी ठराव मंजूर करून घेतलेले आहेत. मी स्वतः नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती यांना सांगितलं होतं की विरोधकाचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सभा चालू ठेवायची. कारण कसं आहे, बहुमत आमच्या जेवढी राहिला आम्ही एका मिनिटात म्हणू शकतो की सगळे विषय मंजूर, चला जनगणना म्हणा. विरोधकांना बाहेर गेल्यावर पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळं बोलावं लागतं, आमचं म्हणणं ऐकून दिलं नाही, आम्हाला बोलून दिलं नाही, बोलून म्हटलं हा प्रश्नच ठेवायचा नाही. विरोधकांचे पूर्ण समाधान करून घ्यायचं की हा आता मान्य आहे का तुला या गोष्टी. कारण नगरपालिके आणि अंबडनेर नगरीचा विकास करण्यामध्ये सर्वांचा हातभार लागायला पाहिजे. आम्ही बी कुठं चुकत असेल ते बी आमच्या लक्षात यायला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांचं समाधान होणं गरजेचं आहे, सगळ्यांचं समाधान होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच एक 4 तासाची मीटिंग नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळे सभापतींनी चालवलं. मी त्याचे अभिनंदनही करतो. भविष्याच्या मीटिंग असं खेळीमेळीच्या वातावरणात करून घ्यायचं. आणि अजून मोठे कधी विषय राहिले तर जेवणाचाही बंदोबस्तीच करून घ्यायचा. ते अशा पद्धतीने आपल्याला ठरावामध्ये आम्ही प्रत्येक 1 ते 18 मध्ये जेवढे ओपन प्लेस आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासंदर्भातला विषय आहे. आता नमो गार्डनचा विषय होता आणि नमो गार्डन आपल्याला सुरू करायचंय. त्याचे बी आता 2 दिवसानंतर ते पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला त्याचं पीडी हे पूर्ण देतो की कशा पद्धतीने होईल. आपला जो मानस होता, आम्ही जे सांगितलं होतं की नदी काठावर आपल्याला विठ्ठलाची मूर्ती करायची मोठी, तर ती 21 फूट विठ्ठलाची मूर्ती आपण लवकरात लवकर ते नदी काठावर करू की जेणेकरून यात्रेच्या प्रसंगीमध्ये आपल्याला लवकर काम करता येऊ शकतं. दुसऱ्या याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे नेते
माननीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी जी घटना झालेली, परंतु त्यांचं नाव हे कायमस्वरूपी अंमळनेरमध्ये राहायला पाहिजे म्हणून एक कुठल्या तरी चांगल्या चौकामध्ये त्यांचं मोठं स्मारक किंवा त्यांचा मोठा पुतळा आपल्याला उभं करायचा आहे. तोही आम्ही या जादा विषयामध्ये आम्ही मंजूर करून घेतलेला आहे की अजितदादांचा पुतळा लवकरात लवकर, की त्यांची आठवण त्यांच्या कामाची, ते कुठल्या पक्षाचे होते काय याचं नाही, परंतु एक सर्वसाधारण जनतेचा राजा आणि सर्वसाधारण जनतेला घेऊन चालणारा व्यक्ती, त्याच्यासाठी त्यांचं स्मरण कायमस्वरूपी अंमळनेरमध्ये राहायला पाहिजे म्हणून तो पुतळा आपल्याला बसवायचा आहे. तो योग्य जागेवर आम्ही तो बसवणारच आहोत. या सगळ्या विकासाच्या याच्यामध्ये विरोधकांनी आम्हाला सहकार्य केलं. आमची अपेक्षा आहे की त्यांनी सहकार्य करणं हे गरजेचं आहे, परंतु विरोधाला विरोध करत असतील तर हे राजकारण त्यांनी करू नये असंही आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. हा एवढा मोठा अर्थसंकल्प आपण जो मांडलाय आणि जे शब्द आता आम्ही पुढे दिलेले होते की मालमत्ता कर हस्तांतर या लोकांनी जे 2% लावलेले होते त्याच्याही आम्ही ठराव करून 1% लावला, जेणेकरून आता जेवढे मालमत्ता धारक आहे त्यांनी बी लवकरात लवकर हस्तांतर करून घेणे आणि तसंही सुरुवात आपल्याकडे झालेली आहे. बाकी नळा याच्यामध्ये जे ठेकेदार लोक आहेत त्यांनी जे बोगस काम केलेली आहे त्याचे बी आम्ही सखोल चौकशी करतोय. काही ठिकाणी वॉल डुप्लिकेट बसवले गेलेले आहेत, काही ठिकाणी वॉल जो ओपन करतो ती जी चक्री असते ती चोरून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून लोकांकडे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसाधारण जनता यायला पाहिजे. या उद्देशाने जे जे काम करतायत त्यांना ती कंपनीला नक्कीच आम्ही ब्लॅकलिस्ट करू, परंतु ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही. ते लोकांच्या भावनेशी कळत असेल तर त्यांच्यावर नक्की फौजदारी गुन्हा दाखल. अशा पद्धतीने आपल्या सर्वांचं सहकार्य यापूर्वी मला लाभलेलंच आहे आणि यापुढे आपलं सहकार्य या विकास कामामध्ये लाभेल अशी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. अजून भरपूर काही निर्णय आम्हाला पुढच्या ठरावामध्ये घ्यायचे असतील तर ते आपल्या याच्याने निश्चितच ही शासनाची नमो गार्डनची स्कीम आहे. त्या गार्डन मध्ये लहान मुलांच्या खेळण्यासाठी, वयोवृद्धांना बसून वाचनालय करण्यासाठी, महिलांना जॉगिंग ट्रॅक, त्या एक अशी थीम तयार करून घ्यायची. एक अशी आपण कुठली तरी थीम तयार करून तसं ते गार्डन जेवढं आहे त्या सगळं डेव्हलपमेंट करण्याचा विषय होता आणि तो त्यासाठी आपल्याला 1 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याचेही काम आम्ही लवकरात लवकर करू. त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 40 मीटर बाय 60 मीटर एवढा ओपन प्लेस लागणार आहे. तो आता आपल्या जवळ आहे 2-3 जागेवर, त्याच्यावर फायनल करतो. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले नगराध्यक्ष हे डॉक्टर आहेत आणि यांनी पहिल्या ठरावामध्ये आपल्याला नगरपालिकेचे 100 बेडचं हॉस्पिटल तयार करण्यासंदर्भातला विषय होता, तोही आपण मंजूर करून घेतलेला आहे. जेणेकरून जनतेला मोफत मध्ये कशा पद्धतीने औषध देता येतील, त्यांचे उपचार करता येतील. कारण आता सगळ्यात महाग झालंय तर ते आरोग्य. कुठल्याही दवाखान्यात गेलं तर 200-500 रुपये
तपासी फी होते. बाहेरगावी गेली तर मुंबई पुण्यामध्ये 2,000 रुपये फी आहे. परंतु काही लोक इथून आपले रुग्ण जळगावला जातात. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपले डॉक्टर साहेबांचे बी हॉस्पिटल जळगावला आहेत, परंतु त्यांच्या मानस की माझी अंमनेर जनतेची सेवा करायची म्हणून आम्ही 100 बेडचं हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करणार आहोत. आता ठरावामध्ये आम्ही 1 नंबर शाळेचं तिथं घेतलेलं आहे. ते CSR फंडामधून सगळं साहित्य आम्ही घेऊन येतोय आणि लवकरात लवकर तेही आमच्या होणार आहे. इथं चालू होतं ना, तिथं सिनियर डॉक्टरांनी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हाला लाभेल एवढी तुमच्याकडे अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.